धनगर समाजाला आता गरज आहे ती एकजुटीनं लढण्याची आणि संघर्ष शेवटपर्यंत टिकवण्याची. हा लढा यशस्वी होण्यासाठी धनगर समाजाला संघर्ष अधिक तीव्र करणं गरजेचं आहे. तरच धनगर समाज हा महाराष्ट्रातील बहुसंख्य समाजापैकी एक समाज आहे. या समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून सवलती मिळाल्याच नाहीत, मात्र संघर्षशील असणारा हा समाजाच्या प्रभावामध्ये स्वतःच्या स्वकर्तृत्वानं मोठा झाला. मात्र त्याच्या नंतरच्या काळामध्ये या धनगर समाजाला मिळणाऱ्या सोयीसुविधा तितक्याशा प्रमाणात न मिळाल्यामुळं या समाजातील अनेक बहुसंख्य लोक आहेत, ते लोक अद्यापही या प्रभावाच्या पाठीमागं आहेत आणि त्यांचं जीवन अतिशय हालाकीचे जीवन जगत असतात. शेळ्या मेंढ्या पाळणं हे धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय. या व्यवसायातून चरितार्थ आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवून मुलांना शिक्षण देणं अशा प्रकारचा या धनगर समाजाचा उपक्रम जरी असला तर गेल्या 70-75 वर्षापासून आपण पाहतोय की या समाजाला मिळणाऱ्या सुखसुविधा आणि ज्या मिळणाऱ्या सवलती आहेत त्या प्रमाणात मिळालेल्या नाही. अंशतः काही धनगर समाजाची मुलं शाळा शिकली, धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभावामध्ये आला आणि काही ठिकाणी धनगर समाज अतिशय चांगल्या अवस्थेत आपल्याला दिसत असला तरी सुद्धा धनगर समाजाचे बहुसंख्य लोक हे अद्यापही शिक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यांपासून वंचित आहेत. अशा या धनगर समाजाला ST प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी म्हसवड येथे गेल्या 8 दिवसापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं असून गणेश केसकर व त्याचे सहकारी अशा तिघांनी मिळून हे आंदोलन सुरू केलेलं आहे. या आंदोलनाला म्हसवड परिसरातून व सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य भागातून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे. हा पाठिंबा पाहता धनगर समाजाच्या अपेक्षा निश्चितच वाढलेल्या आहेत. या धनगर समाजाला मिळणाऱ्या सुविधा जातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी हा लढा आहे. धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी लढे केले, मोर्चे काढले, मग तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. दरम्यानच्या काळामध्ये जे नेते होते त्या नेत्यांनी स्वतःच्या पुरता विचार करून समाजाच्या नावाखाली मोठमोठी पदं स्वीकारली, पदं भोगली. मात्र धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये असणारा मिळणाऱ्या सवलती आणि त्यांचा असणारा मिळणारा हक्क अद्यापही मिळू शकलेला नाही. शासनाच्या यादीमध्ये धनगड आणि धनगर या शब्दामध्ये अद्यापही कशमकश चालू आहे. धनगड ही जमातच किंवा जात उपलब्ध नाही, मग अशा जातींना अनुसूचित जातीच्या सवलती शासन देते. या कशा प्रकारे देते आणि त्याचा लाभ कोण घेतंय हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र धनगर समाज हा धनगडच आहे असं आता आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. जर धनगड आणि धनगर एकच असतील तर अनुसूचित जातीच्या सवलती या धनगर समाजाला निश्चितच मिळायला पाहिजे. म्हसवड येथे सुरू असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भागाभागातून धनगर समाजाचे तरुण येत आहेत, आबालवृद्ध येत आहेत. दररोज म्हसवडमध्ये रॅली काढण्यात येते आणि या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करण्यात येते. तर हे पाहता आता जर आपण असा विचार केला तर खरंच या जातींना सवलतीची गरज आहे का, या प्रश्नाचं उत्तर हो नक्कीच आहे. कारण समाजातला काही घटक सुधारला म्हणजे सर्व समाज सुधारला असं होत नाही. जर समाजाचं प्रत्येक समाजातलं आर्थिक स्थिरीकरण वाढण्यासाठी, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी समाजातील काही लोकांना या सवलती मिळाल्याच पाहिजेत. हवं तर यावर काही निकष लावले तरी चालतील, पण धनगर समाजाला ST प्रवर्गामध्ये ज्या मिळणाऱ्या सवलती आहेत त्या शिक्षणासाठी त्यांना मिळाल्याच पाहिजे. राजकीय हेतूपोटी काही लोक या आंदोलनाला पाठिंबा देत असले तरी
धनगर समाजाचं हित लक्षात घेऊन धनगर समाजानं हा लढा एकजुटीनं पुढे नेण्याची गरज आहे. जर हा एकजुटीनं लढा पुढे नेला तर भविष्य काळामध्ये धनगर समाजाला निश्चितपणानं न्याय मिळू शकतो. जर समजा आपण भविष्य काळामध्ये आपल्या पुढच्या पिढ्या शिकाव्या अशा वाटत असतील, सुशिक्षित व्हाव्या वाटत असतील, त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्या अशा वाटत असतील तर धनगर समाजानं एकजुटीनं लढण्याची गरज आहे. अंतर्गत गट तट बाजूला ठेवून समाजाच्या मुलांच्या हितासाठी आणि भविष्य काळासाठी या सवलती मिळाल्याच पाहिजेत असं मात्र नक्की आहे. यावर अनेक मतमतांतर होऊ शकतात, सर्वे होऊ शकतो, पण यातून एकच निष्पन्न होईल, जर लढा हा टिकवायचा असेल तर संघर्ष मोठ्या प्रमाणात करावाच लागेल. धनगर समाजाचे अनेक मोर्चे निघाले. यावेळेला सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत आणि केवळ त्यामुळंच धनगर समाजाला न्याय मिळू शकला नाही. हे जरी वास्तव असलं तरी हा लढा शेवटपर्यंत टिकवणं ही आता समाजाची जबाबदारी आहे. कोणतंही आंदोलन जेव्हा समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या हातात येतं, सर्वसामान्य माणूस पेटून उठतो, तेव्हाच ते आंदोलन यशस्वी होऊ शकतं. हे आंदोलन यशस्वी व्हायचं असेल तर आता समाजानं पुन्हा जागं व्हायला पाहिजे.